जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत। एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात। जर आयुष्यात खरंच जिंकायचे असेल तर निंदाखोरांकडे दुर्लक्ष करा, कारण ते तुमचे मनोबल संपवल्याशिवाय काहीच करू शकत नाहीत। डोळ्यातून निघणारा आसवांचा थेंब लहान असला तरी त्याच्यात दगडाला पाझर फोडण्याची धमक असते। ती आसवे थांबवण्यासाठी डोळ्यात घुसून नव्हे तर मनाशी नाते जोडावे लागते। जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळणाऱ्या 4 खांद्यांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो। जसे वातावरण असते तसा मूड होत असतो। प्रत्येकाच्या मनात एक वेगळा मौसम असतो। गुपिते कितीही जुने आणि कुलूपबंद असले तरी ते कधीतरी इतरांच्या निदर्शनात येतातच। संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक सकारात्मक विचार अनेक नकारात्मक विचारांना नाहीसा करतो। आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता भासत नाही। घड्याळाच्या गजरापेक्षा ज्यांना जबाबदारी जाग करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावले टाकत असतात। सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात, दमल्यावर जाणीव होते समाधानातच सुख आहे। गोड शब्द व चांगला व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवतात। केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नाही। खरा धनवान तर तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुरवाणी, नम्रता, मधुर व्यवहार व सुंदर विचार असतात। संसाराची कर्तव्ये पार पाडून आयुष्याची जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा उरलेले आयुष्य निवांत काढायचं असतं, पण काहींच्या वाट्याला इतका संघर्ष असतो की तो आयुष्याच्या शेवटपर्यंत संपत नाही। प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र्य संपन्न व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो, कारण चारित्र्य हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेले असते, तर प्रतिष्ठा ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते। प्रेम लहानपणी मोफत मिळते, तारुण्यात कमावे लागते आणि म्हातारपणी मागायची वेळ येते। ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही। तुमच्यातली माणुसकीच तुम्हाला खराखुरा माणूस म्हणून जगवते। आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करायचा नसतो, जशी वळणं येतील तसं वळावंच लागतं। तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही। जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते। सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात, कसोटी लागते ती अनुभवाच्या पातळीवर। माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे। तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो। म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा। आपण कसे बोलावे हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग नाही, पण आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग निश्चितच ठरतो। मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर ते ओझे कायमसोबत बाळगावे लागते। माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहतात।